गेल्या महिनाभरापासून देशभर विद्यार्थी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते आणि शेवटी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागला. पण फक्त राजीनामा देऊन सगळं नीट होईल का? राजीनामा म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची सुरुवात असू शकते, पण विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी तो पुरेसा नाही. कारण प्रश्न अजूनही तसाच आहे. उद्या पुन्हा पेपर फुटणार नाही आणि विद्यार्थ्यांची मेहनत पुन्हा वाया जाणार नाही याची काय गॅरंटी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षा व्यवस्थेवर विद्यार्थ्यांचा विश्वास परत कसा बसेल? पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर येऊन सांगितलं, पेपर लीक संदर्भात आता आणखी कठोर कायदा आणणार. म्हणजे ह्याआधी ह्याविषयी कायदे नव्हते का? मुद्दाम अंमलात आणले नव्हते? त्यात हैराण होण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्यांना काम करण्यासाठी आपण निवडून देतो त्यांनाच ते काम आठवण करून देण्यासाठी पुन्हा जनतेला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतंय. या आंदोलनाचा परिणाम आता इतर मुद्द्यावरही दिसू लागला आहे. E20 पेट्रोलच्या विरोधातही एक गट तयार झाला असून त्यांनी 4 ऑगस्टपासून आंदोलनाची तयारी दर्शवली आहे. आणि हा विषय फक्त नीट पुरता मर्यादित नाहीये. देशात असे कितीतरी प्रश्न आहेत आणि जर प्रत्येक प्रश्नासाठी जनता रस्त्यावर उतरली तर मंत्र्यांचे आणि सहकाऱ्यांचे राजीनामेच कमी पडतील. या सगळ्यात एक गोष्ट मात्र नक्की, जनता आता सरकारला जाब विचारते आणि लोकशाहीचे धडेही शिकवते. आता पुढचा जाब कोणाला विचारायला हवा ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला फॉलो करा.